नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. रस्त्याअभावी मृतदेहाची डोली करून 7 किलोमीटर अंधारात पायपीट. गायदरपाडा नागरिकांच्या नरक यातना संपता संपेना. कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत पैकी असलेल्या गायदरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होते. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहोचल्या. परंतु आज रोजी येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नरक यातना भोगाव्या लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या 7 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झाले. परंतु या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग खचून रस्ता वाहनांसाठी बंद झाला. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा बंद झाली. पावसाळ्यात या भागात सततचा पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठा संकटाचा सामना करावा लागतो. त्यातच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तमा गोटीराम सोनवणे या महिलेच्या गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रात्री 11 वाजता खासगी वाहनाने गायदरपाडा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला असता रस्ता बंद झाल्यामुळे व वाहनाने मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात डोली करून 8 किलोमीटरच्या जंगलातून व नदी नाल्यातून पायपीट करत रात्री 1च्या सुमारास मृतदेह गायदरपाडा येथे पोहोचवला. करंदरबारीत पावसाळ्यात पहिल्यांदाच पावसाळ्यात दगड व माती रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाला. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना सरपंच सुखदेव बागुल यांनी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्षात भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली. परंतु विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांना याबाबत सूचित केले असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता मोकळा करण्याचे आदेश देखील दिले. परंतु आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. म्हणून कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी? जर समजा वेळीच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मोकळा केला असता तर आज महिलेचा मृतदेह पायपीट न करता वाहनाने तात्काळ गायदरपाड्यात पोहोचला असता. म्हणून अशा परिस्थितीत शासनाला जाग येणार तरी कधी आणि गायदरपाडा येथील नागरिकांच्या नरक यातना थांबतील तरी कधी हा गहन प्रश्न उपस्थित होत आहे. झालेल्या प्रकरणाबाबत परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.